गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? तर आज गेली होती मी भाजीला गेल्यानंतर आहे ना, मी भाज्या घेऊन आले. त्यानंतर ह्या संपूर्ण भाज्या आहे ना आता कशा स्टोअर करून ठेवते. तर म्हटले चला माझं हलकं फुलकं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर जरा शेअर करते. मुलांना सुट्टी असल्यानंतर आहे ना, पहिलं काम असतं ते म्हणजे सकाळीच नाश्ता करणं. तर नाश्त्यामध्ये आज मी बनवलेले होते अशा प्रकारे छान छान पोहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी छान पोहे खाल्ले. त्यानंतर गेले मी भाजीला गेल्यानंतर आहे ना, अशा प्रकारे छान छान फ्रेश भाज्या घेऊन आले. आणि हो, हा व्हिडिओ ना 2 दिवसापूर्वीचा आहे. तर घरातील कामांमुळं ना मला एडिटिंग करणं जरा शक्य झालं नाही. इथे ना मी संपूर्ण भाज्या अशा प्रकारे धुवून ठेवत असते. तर इथे काकडी आणि लिंबू मी तुम्हाला मागे एका व्हिडिओत पण सांगितलं, काकडी आणि लिंबाचा वापर उन्हाळ्यात जास्तीत जास्त करत चला. आणि जेव्हा पावसाळा लागेल ना तेव्हा अद्रकचा वापर करा. तर इथे हिरव्या मिरच्या देखील छान अशा प्रकारे धुवून घेतल्या. त्यानंतर बटाट्याला खूप माती होती, बटाटे पण धुवून ठेवले. इथे कोथिंबीर धुवून घेतली आणि थोडीशी फॅनखाली सुकून दिली. अशा प्रकारे संपूर्ण भाज्या फॅनखाली सुकून आणि त्यानंतर पुसून मी व्यवस्थित ठेवत असते. जेव्हा भाज्या आणतो ना आपण तेव्हा हे काम थोडंसं वाढतं बरं का मैत्रिणींनो. पण आठवडाभर ना आपलं थोडंसं टेन्शन देखील कमी होतं आणि आपण भाज्या पटकन घेऊन करू पण शकतो. त्यानंतर आहे ना इथे मिरचीचे संपूर्ण देठ पण मी काढून घेतले. म्हणजे जेव्हा आपण सकाळीच टिफिन बनवतो ना त्यावेळेस आपण पटकन घेतो आणि पटकन भाजी बनवून मोकळं होतो. तर अशा प्रकारे छान संपूर्ण भाज्या मी इथे कंटेनरमध्ये भरून ठेवल्या. अशा जर भाज्या ठेवल्या ना तर आठवडाभर छान टिकतात आणि आपलं काम देखील हलकं होतं. तर डुबेरला राहते माझी मावशी. तर मावशीच्या घरून ना भाऊ जांभळं आणि आंबे घेऊन आला होता. तर इथे ना मी बॉक्स खोलताना ना थोडंसं व्हिडिओचं शूट घेतलं. म्हटले चला तुमच्याबरोबर जरा शेअर करूया. तर भावानी ना डुबेरला आंब्याचा बाग लावलेला आहे. तर त्यांनी ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देखील तिथे लावलेले आहे. तर तो आला होता माझ्यासाठी घेऊन. तर मग इथे ना त्यांनी ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणलेले होते. तर दिव्यांशला ना तो सांगत होता हा आंबा कोणता आहे, तो कोणता आहे. आणि मला देखील माहीत नव्हतं, मी पण थोडीशी माहिती करून घेतली. आणि त्यानंतर आहे ना तो नाशिकला राहतो, फक्त शनिवार रविवार येतो आणि त्या आंब्याच्या बागेची खूप छान अशा प्रकारे काळजी घेत असतो. तर अशा प्रकारे त्या आंब्याचा मी इथे रस देखील करून घेतला आणि रस आहे ना छान झाला होता. तर तुम्ही पण या रस खायला. तर कसा वाटला ब्लॉग? पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.